गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या योगासन जागतिक चॅम्पियनशिपमध्ये गोंदियाच्या दिव्या भोजवानी यांनी 45 ते 55 वयोगटात सुवर्ण पदक जिंकून देशाचा आणि गोंदियाचं नाव जगभरात गाजवलं आहे। रेल्वे स्टेशनवर त्यांचा ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले। 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद येथे पहिली योगासन जागतिक चॅम्पियनशिप पार पडली। भारतातून या स्पर्धेसाठी एकूण 122 खेळाडू सहभागी झाले होते। यात गोंदियाच्या दिव्या भोजवानी यांनी 45 ते 55 वयोगटात भाग घेतला। या गटात 18 स्पर्धकांमध्ये दिव्या यांनी सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले। सुवर्ण पदक जिंकून गोंदियात परतलेल्या दिव्या भोजवानी यांचे रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी ढोल वाजवत पुष्पहार घालून उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी दिव्या यांनी गोंदियाकरांचे आभार मानले। वेलकम, मला खूप चांगले वाटत आहे। यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत। सर्व गोंदियाकरांचे मनापासून आभार। 45 ते 55 या वयोगटात 18 स्पर्धक होते। मेहनत घेतली आणि यश मिळाले। वय हा फक्त आकडा आहे हे पुन्हा सिद्ध झाले। जागतिक योगासन चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण 102 सुवर्ण पदके जिंकली आहेत। दिव्या भोजवानी यांच्या या यशाने गोंदिया जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे। वयाच्या 50 नंतरही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी करता येते हा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे। दिव्या भोजवानी यांचे हे यश गोंदियातील प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरले आहे। पहली वर्ल्ड चैंपियनशिप थी और ये इससे पहले हमारा कैंप था 1 महीने का जो वीर सावरकर में था हमारा इधर गुजरात में अहमदाबाद में। मतलब ये चैंपियनशिप के पहले 1 महीने का कोचिंग था मेरा कोचिंग कैंप। उसके बाद 4 दिन का हमारे था 4 से 8 जून तक का, जिसमें हमारे इंडिया के 122 पार्टिसिपेंट्स थे, एथलीट थे। उसमें से 102 एथलीट को गोल्ड मिला है, 9 को सिल्वर मिला है और मेरे को मेरी कैटेगरी में एज कैटेगरी जो थी मेरी 45 टू 55 एज ग्रुप सुपाइन सी, उसमें मुझे गोल्ड मेडल मिला। मेरे में पार्टिसिपेंट थे 18। मुझे बहुत अच्छा लग रहा है, मतलब शब्द नहीं है उसके लिए कि मैं अब थैंक यू, बस सभी को बहुत बहुत आभार। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।